अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यास बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करती गुरुचा. जपितपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले. परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमाश्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करती सकळ जन असो झाली काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेवले झडकरी. सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटी न समावे. उठून या करती स्तुती धन्य धन्य येई ती मूर्ती. केवळ परमेश्वर रूप असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली दूरदूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुणी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वारी योषिता पाळुनी. तेसी द्यावे सोडूनी तरी श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजी सुरभवनी अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असुनी विपरीत केवी करतील. पर्यांतरीची खूण येथे तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्याचे ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होणी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतने अंतरी खडग दिले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जावणी बैसला दूर श्रींनी जाणले अंतर. त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवाडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले ते शेवटानं जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसाच. आला परस्वस्थानाच झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजश्रित सरदार. मायापाश तोडून दृढ झाले स्वामीचरणी. भजन पूजन निषिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी नवलपरी झाले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठीचरणी. तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतज्ञासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित स्पर्श या ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिता ती. बैला प्रती दिदली मुक्ती मरण सुकले तात्यांचे. एषा लीला संख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.